धन्यवाद. सर्वांना बसण्याची विनंती करतो. व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर तसेच सभागृहामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माननीय व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्मान्य सदस्य, अधिसभा सदस्य तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या विद्यापीठ उपरिसरावर एक ज्ञानाच्या स्वरूपामध्ये प्रेम करणारे सर्व नागरिक आणि विद्यार्थी यांचं पुन्हा एकदा मी विद्यापीठ उपरिसराच्या ह्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त शब्दसुमनांनी स्वागत करतो. मी प्रथमतः या विद्यापीठाच्या अगदी 2 मिनिटांमध्ये उपपरिसराचा नेमका काय भूमिका आहे हे अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्यासमोर मांडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाचे उपपरिसर हे 2004 रोजी स्थापन झाले आणि आज त्याचा 22वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. या विद्यापीठ उपपरिसर हे एकूण 60 हेक्टर परिसरामध्ये सर्व सोयीनं भौतिक सुविधानं सुसज्ज असं उपपरिसर उभं आहे. महाराष्ट्रामधील सर्व सोयींनी युक्त असलेला विद्यापीठाच्या उपरिसरापैकी हे विद्यापीठाचा धाराशिव येथील उपपरिसर हा एक अग्रगण्य परिसर म्हणून ओळखला जातो. या विद्यापीठाच्या उपरिसरामध्ये एकूण 11 विभाग हे शैक्षणिक विभाग म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर 500 विद्यार्थी विविध विभागांतर्गत शिक्षण घेतात. 6 संशोधन केंद्र आहेत. या 6 संशोधन केंद्रामध्ये 72 विद्यार्थी हे PhDचं संशोधन करतात. त्यामध्ये 20 ते 22 विद्यार्थी हे फेलोशिप धारक आहेत. यापैकी 5 विद्यार्थी परदेशी विद्यापीठातले इथं 5 विद्यार्थी हे संशोधनाचं कार्य करतात. एकूण हा सगळा लेखाजोखा अगदी थोडक्यामध्ये मी आपल्यासमोर मांडला. पुढील कार्यक्रमाकडे वळतो. व्यासपीठावर विराजमान असलेले आजच्या ह्या वर्धापन दिनाचे प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील सन्माननीय कुलगुरू यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय प्रवीण वक्ते सर यांना विनंती करतो की आजच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार त्यांनी ह्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त करावा. आदरणीय मनोहरजी तासकर सरांचा सत्कार आदरणीय प्रवीण वक्ते सर करीत आहेत. यानंतर ज्यांना आपण जीवन साधना या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत त्यांचं प्रथमतः स्वागत होईल आणि त्यानंतर मग आपण पुरस्कार सन्मान करणार आहोत. मी आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रशांत अमृतकर सर यांना विनंती करतो की आजचे सन्मानार्थी यांचं प्रथम त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. योगीराजी वाघमारे यांचं. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावर विराजमान असलेले व्यवस्थापन परिषदेचे ज्येष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय बसवराजी मंगरुळे सर यांचंही स्वागत करण्यासाठी मी कुलसचिव सरांना विनंती करतो की त्यांचंही त्यांनी स्वागत करावं. आदरणीय बसवराजी मंगरुळे सर. व्यासपीठावर विराजमान असलेले दुसरे व्यवस्थापन परिषद सदस्य अंकुशजी कदम सर यांचंही स्वागत मी कुलसचिव सरांनी करावं असे त्यांना विनंती करतो. बंधू आणि भगिनींनो, हा स्वागताचा कार्यक्रम संपल्यानंतर मी आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळतो. ज्यांना आपण ह्या जीवन साधना पुरस्काराने सन्मानित करणार आहोत त्या सन्मानार्थींचा थोडक्यामध्ये अगदी अल्प परिचय, अगदी परिचय हा खूप मोठा आहे पण अगदी थोडक्यामध्ये परिचय देतो. पूर्ण नाव योगीराज देवराव वाघमारे. साहित्यिक क्षेत्रामधलं असलेलं नाव YD वाघमारे. कदाचित आपल्या सर्वांनी YD वाघमारे यांचे कथासंग्रह, कादंबरी, नाटक, बालसाहित्य अशा विविध साहित्यांचा अभ्यास हा केलेला असणार आहे. यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1943 साली
येरमाळा म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा या ठिकाणी झाला. त्यांनी विविध क्षेत्रामध्ये विविध अशी पदं भूषवली. त्यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. त्यांची साहित्याची साधना सांगत असताना एकूण 6 कथासंग्रह, 10 कादंबरी, 4 एकांकिका, 10 बालसाहित्य, 3 संपादित ग्रंथ अशा वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये हे आपल्यासमोर ठेवलेलं आहे. या साहित्याच्या साधनेबरोबरच या साहित्य साधनेची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा आणि विविध समित्यांचा, विविध वेगवेगळ्या संघटनांचा पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा पुरस्कार म्हणून ओळखला जो जातो तो महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार. त्याचबरोबर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी योग्य पद्धतीने धुरा सांभाळलेली आहे. अशा एक आगळ्या वेगळ्या साहित्यिकाचा आपण विद्यापीठाच्या ह्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त जीवन साधना पुरस्कार देऊन आज सन्मान करणार आहोत. मी प्रथमतः या पुरस्कार व्यक्तींचे मी विद्यापीठ उपपरिसराच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो आणि त्यांचं मानपत्र मी आपल्यासमोर वाचन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, उपपरिसर, धाराशिव. 22वा वर्धापन दिन जीवन साधना पुरस्कार. मानपत्र माननीय योगीराज देवराव वाघमारे. कथा, कादंबरी, एकांकिका, बालकुमार साहित्य, संपादन व वैचारिक साहित्य अशा विविध अंगी लेखनाने आपण मराठी साहित्यात स्वतःची नाममुद्रा उमटवली आहे. 1 ऑक्टोबर 1943 रोजी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा गावात आपला जन्म झाला. छत्रपती संभाजीनगरचे मिलिंद महाविद्यालय, अंबेजोगाईचे शासकीय अध्यापक महाविद्यालय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात आपण शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. येथील विद्यार्थी मिलिंद व्हावा व शिक्षक नागसेन व्हावा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा पूर्ण करणारे आपण जिज्ञासू आणि सत्यशोधक लेखक झालात. पुढे शिक्षण क्षेत्रात नागसेनचा वसा घेऊन लक्षणीय कार्य निष्ठेनं करीत राहिलात. दलित, वंचित, शोषित, उपेक्षित आणि ग्रामीण समाजाचे वास्तव चित्रण आपण आपल्या लेखनाचे हे प्राणतत्व समजले. आपले पहिले लेखन म्हणजे उद्रेक ही कथा अस्मिता दर्शन या वाङ्मयीन नियतकालिकामधून प्रकाशित झाली. पुढे आपल्या लेखनातील कळवळा हा निरंतर एखाद्या झऱ्याप्रमाणे झरतच गेला. उद्रेक, बेगड, गुडदानी, होरपळ, बहिष्कार, नियत हे कथासंग्रह, सभापती, शिक्षणनामा, दुराळा, पडझड, भीमयुग, आधार, आक्रंदन, शाळेचे दिवस, रात आंधळे, गहिवर या गाजलेल्या कादंबऱ्या, आंब्याचे झाड, शूरवीरांचे मोहर, आभाळमाया, हमीद आणि इतर कथा, पिंपळपान, श्रमणेर, रमाई, तुकाराम आणि त्यांचे मित्र, घुसमट, ज्योती सावित्री हे बालकुमारांसाठीचे साहित्य हे एक आगळीवेगळी आपली ओळख तयार करते. धर्मक्रांती, बाबासाहेबांचे शिलेदार, सोलापुरी कथा ही संपादने हे आपल्या साहित्याचे शिरपेचात मानाचे तुरे आहेत. शिवाय एकांकिका लेखन असे आपले बहुविध लेखन मराठी साहित्याला निश्चितपणे समृद्ध करणारे ठरले आहे. आपल्या गुणवंत लेखनाला अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निरसनी पुरस्कार असेल, अस्मिता दर्शन पुरस्कार असेल, दीनबंधू पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, शंकरराव मोहिते पाटील जीवनगौरव पुरस्कार, मनोरमा जीवनगौरव पुरस्कार, राज्य शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आपल्याला गौरवण्यात आलेले आहे. 1999 साली अस्मिता दर्श साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्षपदही आपण भूषवलेले आहे. आपण केलेल्या अक्षरश्रमांचा आणि केलेल्या अभूतपूर्व अशा साधने याची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर, धाराशिव यांच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त देणारा जीवन साधना पुरस्कार आपण आज देताना आमच्या मनात आनंद, कृतज्ञतेचा भाव हा ओसंबून वाहतो आहे. प्राध्यापक डॉक्टर विजय पुजारी, कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद. मी व्यासपीठावर विराजमान असलेले आजचे प्रमुख पाहुणे आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय योगीराजी वाघमारे यांना हा
वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार प्रदान करावा. पुरस्कार प्रदान होत असताना मी आपल्यासमोर त्यांच्या साहित्यातील मानवी जीवनांची जी सूत्र आहेत ते ठेवतो, कारण जीवन साधना ही कशी असते हे त्यांच्या साहित्यातून आपल्याला समजत असते. शिक्षण नामा ही जी कादंबरी आहे, शिक्षक व्यवस्थेमधला दुटप्पीपणा मांडणारी ही कादंबरी, ज्या शिक्षकाला त्यांनी शिरसंधान असे मांडले, ही दुटप्पीपणाची भूमिका त्यांनी आपल्या ह्या शिक्षणनामा या कादंबरीमध्ये घेतली. जीवनमूल्यांची दोस्ती करायला जमते, जो शिक्षक जीवनमूल्यांशी दोस्ती करतो त्या शिक्षकाने प्रसिद्धीच्या हापापलेपणाचे फारकत घेतलेली असते. हा शिक्षणनामा ही त्यांची कादंबरी सांगते. जीवनाच्या पटलावर मानवी वेदनेचा मन वेचणारं तयार झालं की जीवन सुसकर होतं, हे नियत ही कादंबरी सांगते. आपणास भूतकाळ बदलता येत नाही, पण भूतकाळाशी नातं आपलं बदलता येतं, ही त्यांची गुडगाणी ही कथासंग्रह सांगतो. आणि त्याचबरोबर खऱ्या आयुष्याचा अर्थ हा प्रसिद्धीसाठी कुत्र्यासारखं वनवन करून शोधता येत नसतो, यातून वास्तव मूल्य व यांची अंतयात्रा निघत असते, ही त्यांची रातांदळ ही कादंबरी सांगते. हे कादंबरी, कथा साहित्य आणि त्यांचं हे लेखन साहित्य आपल्या जीवनाचे मूलमंत्र सांगतात, म्हणून हा जीवन साधना पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला आहे. मी आपला फारसा वेळ न घेता यांच्या कथा ह्या केवळ कथा न राहता आपल्या जीवनाचा मूलमंत्र बनतो, म्हणून हा जीवन साधना पुरस्कार. मी आपला फारसा वेळ न घेता आजचे सत्कार मूर्ती आदरणीय योगीराजी वाघमारे सर यांना नम्रतापूर्वक व्यासपीठावर विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय योगीराजी वाघमारे सर. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांना अभिवादन. आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर मनोहर सास्कर सर, कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रवीण वक्ते, कुलगुरू बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, माननीय प्रमुख पाहुणे बसवरावजी मंगोळेजी, माननीय प्राध्यापक अंकुश कदमजी, कुलसचिव माननीय प्रशांत अमृतकर, माननीय प्राध्यापक रमेश चौगुले सर, सर्व सन्माननीय व्यवस्थापन परिषदेचे आणि सर्व अधिसभा सदस्य, माझे मित्र प्राध्यापक अशोक मोरेकर, प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे, सभागृहात उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सोलापूरच्या दयानंद स्वामी संगमेश्वर महाविद्यालयाचे माझे मित्र प्राध्यापक रुपेरे आणि त्यांचे सहकारी, तथा माझे नातेवाईक, मित्र मैत्रिणी. प्रथम विद्यापीठाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्तानं आपणास मंगल शुभेच्छा. विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शुभकामना. आज आपल्या उपस्थित मला जीवन साधना पुरस्कार देऊन
आपण उपकृत केले त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. कृतज्ञता कशी व्यक्त करावी यासाठी माझ्याजवळ शब्द नाही. आयुष्याच्या सायंकाळी सूर्याची अंधुक किरणे दिसत असताना आमच्या विद्यापीठाने कृतज्ञतेने उबदार शाल माझ्या अंगावर टाकली आहे. म्हणून अजून जगण्याची आणि लिहिण्याची जिद्द निर्माण झाली आहे. मित्र, कधी काळी मी मराठवाडा विद्यापीठाचा सिनेट सदस्य होतो. कोपऱ्याला बसणारा हा सदस्य याच नगरीनं मला सिनेट सदस्य म्हणून पाठवलं. मला कधीही वाटलं नव्हतं की आपल्या विद्यापीठामध्ये मला असा हा जीवन गौरव पुरस्कार मिळेल. एका सिनेट मेंबरचा आपण केलेला हा सत्कार माझ्या आयुष्यामध्ये अतिशय चिरस्मरणीय आहे. मित्र, स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात काही ज्या समस्यांचा डोंगर उभा होता ना, तो म्हणजे दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य, अंधश्रद्धा आणि जातीपातीची उतरण. अशा आव्हानात्मक गोष्टीवर मात करण्याची प्रथम जर कुणाला जाणीव झाली असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना. त्यांनी म्हटलेलं आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अशा शब्दात त्यांनी त्रैवर्णिकांची अवस्था वर्णन केली होती. विशिष्ट समाजाच्या ताब्यातले शिक्षण बहुजन समाज अस्पृश्य विमुक्तांच्या वस्ती, पाडं, झोपड्यांमध्ये पोचल्याशिवाय हा देश समर्थ होणार नाही. त्यांच्या अधोगतीची जाणीव त्यांना होणार नाही. हे महात्मा फुलेंच्या क्रांतिदर्शी विचाराचा वसा घेऊन राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण प्रसाराचं कार्य केलं. शिक्षण हे तळागाळापर्यंत गेलं पाहिजे असं त्यांना वाटलं. त्यांचाच आदर्श समोर ठेवून त्या त्या परिसरातील काही विचारवंतांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या, शिक्षण प्रसाराचं कार्य केलं. धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, लातूर परिसरातील काही ध्येयवेड्या लोकांनी हे कार्य आरंभले. त्यात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी, सिद्धरामप्पा आलोरे गुरुजी, कर्मवीर लोहोकरे गुरुजी, चंद्राम गुरुजी, दीनानाथ कमळे गुरुजी, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, परमपूज्य बापूजी साळुंके, विश्वनाथराव सुर्वशे निलंगा आदी शिक्षकांनी कष्ट घेतले. गंमत अशी, हे सगळे शिक्षक होते आणि शिक्षकालाच शिक्षणाची जाच असते, त्यालाच त्याबद्दलची जाणीव असते. ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी ज्ञानवृक्ष लावले. आता ते इतके फोफावले आहेत की जिल्ह्यात शाळा महाविद्यालय स्थापन झाली आहेत. त्याचं फलित म्हणजे आपल्या प्रदेशाला 2 विद्यापीठे आणि 2 उपकेंद्रे बहाल झालेली आहेत. धाराशिव जिल्हा मराठवाड्यातला सर्वात मागासलेला जिल्हा असे एकेकाळी म्हणत होते. येथे ना साखर कारखाने, ना मोठी बाजारपेठ, दळणवळणाची फारशी सोय नव्हती. सरकारी शाळा तालुका आणि जिल्हा मुख्यालयानेच होत्या. त्यातही बहुजन दलितांची मुलं फार कमी प्रमाणात असायची. इथं फार मोठं रुग्णालय नव्हतं. दुष्काळी भाग, पावसाचं प्रमाण कमी, मोठी नदी नाही, अशा उपेक्षित भागाची शिक्षणाशिवाय प्रगती होणार नाही हे येथील काही नेत्यांना वाटायचं. प्रस्थापितांची मुलं त्यावेळेस हैदराबाद, सोलापूर, पुणे या ठिकाणी जात होती. येथे शिकायला जात असत. बाकीच्या विद्यार्थ्यांना मात्र प्राथमिक माध्यमिक शिक्षणानंतर पुढच्या वाटा बंद असत.
शिक्षणासाठी कोठे जावे असा प्रश्न पडायचा. 1948-49ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईला पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. तेथे सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केलं. त्यानंतर औरंगाबादला कॉलेज काढण्याचे त्यांनी निश्चित केले. निजामी सत्तेमुळे येथील जनतेचे जीवन कुरतडून गेलेले होते. मागासवर्गीयांची स्थिती त्याहीपेक्षा अतिशय हालाकीची होती. हे त्यांना मुकरणपूर तालुका कन्नड आणि कसबे तडवळे तालुका बार्शी येथील महाराज वतन परिषदेच्या वेळेला अस्पृश्यांनी आपल्या मुलामुलींना शिक्षण घ्यायला सांगितले होते. त्याचा संदर्भ घेत बाबासाहेब अप्रगत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्यासाठी उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून औरंगाबादला कॉलेज काढण्याचे ठरवले आणि तसा प्रस्ताव त्यांनी शासनाकडे दिला. पण तत्कालीन सवर्ण मंडळींनी हे ते शासकीय इंटरमिजिएट कॉलेज असताना दुसऱ्या कॉलेजची काय गरज आहे असे विचारले होते. मित्रहो, आज मराठवाड्यातील शैक्षणिक प्रगती पाहता, शैक्षणिक संस्थांचे जाळे पाहता, एक म्हणता 2 विद्यापीठांचा परिसर पाहता बाबासाहेब किती दूरदृष्टीचे होते हे आपल्याला दिसून येतं. आज धाराशिवला उपपरिसर आहे. येथील शैक्षणिक विस्तार पाहता स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती लवकरच होईल असे मला वाटते. मित्रहो, माझं जन्मगाव येरमाळा, तालुका कळंब, येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींचे ज्ञानोदय विद्यालय आहे. तेथे मी मॅट्रिकपर्यंत शिकलो. आमच्या शाळेत 50% मागासवर्गीय विद्यार्थी होते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असल्याने उस्मानाबाद, बीड, लातूर, निलंगा हे तालुक्यातील मुले येत असत. ते वसतिगृहामध्ये जाती ऐक्याचे एक प्रत्येकच होते. मॅट्रिक पास झाल्यावर शिक्षणासाठी कुठे जायचे असा माझ्यापुढे प्रश्न होता. घरची परिस्थिती तर अत्यंत बिकट. वडिलांची तळमळ तर मी खूप शिकावी अशी होती. त्यावेळी आमच्या भीमनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रबुद्ध भारत साप्ताहिक यायचं. चावडी सर्व माणसं जमायची. मी ते पेपर वाचून दाखवीत असेल तेव्हा माणसं शांतपणे कान देऊन ऐकायची. आंबेडकरांचे विचार ऐकायला त्यांचे जीव आसुसलेले असायचे. त्यात मिलिंद महाविद्यालय आणि मिलिंद वसतिगृहाची मोफत प्रवेशाची जाहिरात होती. माझ्या वडिलांनी मला औरंगाबादला पाठवण्याचे ठरवले. जायचा दिवस उजाडला. एसटी स्टँडवर मला निरोप द्यायला अख्खं भीमनगर आणि साठेनगर आलं होतं. मंडळी, निरोपाच्या वेळी सगळ्यांचे डोळे पाणावलेले होते. माझा कंठ दाटून आला होता. समाजाचे प्रेम आणि अपेक्षेचे बळ घेऊन मी औरंगाबादला आलो. नागशेनवनात पाऊल टाकताच नव चैतन्याने मन प्रफुल्लित झालं. मिलिंदमध्ये शिक्षण घ्यायचं मला भाग्य लाभलं. रूढ अर्थाने मिलिंद महाविद्यालय हे महाविद्यालय असले तरी ते सर्व अर्थाने नालंदा विद्यापीठासारखे होते. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कर्नाटक, निपाणी, बेळगाव आणि काही अंशी गुजराती विद्यार्थ्याला सामावून घेणारे ते कॉलेज होते. प्रादेशिक, भाषिक आणि राज्यसीमा ओलांडणाऱ्या मिनी भारताची ती प्रतिकृतीच होती. आधुनिक भारत, विज्ञानवादी भारत, प्रज्ञाशील करुणामय भारत घडीवरची संस्था होती. अज्ञान, दारिद्र्य, अपेक्षेच्या अंधार गुहेतून बाहेर येताच तेथे ज्ञानप्रकाश दिसला. समाजाचे ऋण फेडण्याची, ज्ञानाचा उपयोग करा हा संदेश आपोआपच हृदयात कोरला गेला. कॉलेजचं मोठेपण कशात अवलंबून असतं? कॉलेजचे मोठेपण बाह्य इमारत आणि रंगरंगोटी ठरत नाही, तर तेथील प्रज्ञावंत प्राध्यापक आणि प्राचार्यावरून ठरत असतं. समृद्ध ग्रंथालय,
प्रयोगशाळा आणि क्रीडांगणावर देशाचे भवितव्य घडत असते. संस्थेने किती शास्त्रज्ञ, संशोधक, विचारवंत, नेते, प्रशासक, कलावंत, कवी, साहित्यिक दिले, समाज परिवर्तनाचा काय योगदान दिले यावर ते अवलंबून असतं. त्या दृष्टीने मिलिंदचं ते योगदान फार महत्त्वाचं आहे. 1960-70च्या दशकात मराठी साहित्यात फार मोठी उलथापालथ झाली. मरगळलेल्या साहित्याला दलित साहित्याची ऊर्जा दिली. पुरोगामी विचाराला बळकटी मिळाली. प्राचार्य माना वानखेडे, प्राचार्य मधु चिटणीस, प्राध्यापक राघव जाधव, प्राध्यापक भालचंद्र फडके, डॉक्टर गंगाधर पानतावणे आदी विचारवंतांनी निग्रो साहित्य चळवळीप्रमाणे दलित साहित्याची चळवळ येथे सुरुवात केली. अर्थात त्याला आंबेडकरी विचाराचे अधिष्ठान होते. बोललेला श्वास मुक्त झाला, दुःख वेदना बंधनाला न मुक्ता स्वतःच्या भाषेत आणि सुरात बोलू लागले. दलित साहित्य चळवळीत अनेक कवी, विचारवंत, समीक्षक उदयाला आले. दलित पॅन्थर, विद्रोही साहित्य, विचारमंच, स्त्रीवादी साहित्य, कामगार साहित्य असे कितीतरी स्थापन झाले. त्या अनुषंगाने काही नियतकालिके आणि वृत्तपत्रेही निघाली. प्रकाशन संस्था निर्माण झाल्या. अनेक शहरात दलित साहित्य, आंबेडकरी साहित्य परिषदा होऊ लागल्या. अस्मिता दर्शन, समुचित, लोकानुकंपा, जय भीम, शुंभगर्जना, आपला महाराष्ट्र इत्यादी नियतकालिके सुरू झाली. आणि त्यात अस्मिता दर्शचे योगदान फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी निष्ठेने हे नियतकालिक 40 वर्ष चालवले. अनेक नवोदितांना लिहितं केलं. असंख्य लेखक, कवी, विचारवंत, संशोधक तयार केले. अस्मिता दर्श ऐतिहासिक कार्य कोणी विसरू शकत नाही. दरवर्षी अस्मिता दर्शने आंबेडकरी साहित्य संमेलने भरविली. मराठी साहित्य संमेलनाच्या तोडीस तोड ही संमेलने असत. अस्मिता दर्श मधूनच मी लेखक झालो. मला साहित्यिक म्हणून ओळख दिली गेली. मी माझ्या साहित्यावरती काही बोलणार नाही, कारण साहित्याने मला मोठं केलं आहे. माझ्या कथेतील पात्रे, व्यक्तिरेखाने मला सन्मानित केलेलं आहे. बेगड कथेतला प्रकाश, उद्रेक कथेतला शेतीबाई शेकू, भूमिहीन कथेतला शिल्पा, दत्तू मस्तक कादंबरीतला दत्तू अशी कितीतरी व्यक्तिरेखांनी मला उपकृत केलेलं आहे. परिसर तथा भोवताल हा सुद्धा लेखकावरती प्रभाव टाकीत असतो. कधी कधी निसर्गरेखा, कधी कधी भोवताल मुख्य व्यक्तिरेखाच असते. कोकणातले असंख्य लेखक कवींनी निसर्ग रेखाटलाय. म्हणूनच पर्यटक कोकणाचा निसर्ग पाहायला जातात. तुंबाडचे खोत या कादंबरीत श्रीनाथ पेंडसे, तर मधु मंगेशकरने, जयवंत दळवी, चित्रम खानोलकर, होणी दांडेकर, माधव कोंडविलकर यांच्या कथा, कादंबऱ्या व दलित लेखनातून निसर्ग वर्णनाचा सुगंध दरवळतो आहे. मी धाराशिव, कळंब, भूम, परांडा, येरमाळा, बार्शीचा बहुतांश टिपला आहे. बोलका केला आहे. तेरणा नदी, चांदणी नदी, येडाई तुकाईचे डोंगर, आंबराई, बाजार, जत्रा, जयंती, मिरवणुकाचे वर्णन करून लोकजीवन व संस्कृती उजागर केली आहे. मित्र, आता आपण वर्तमानाकडे येऊया. आपण प्रचंड विसंवादी परिस्थिती जगत आहोत. वास्तवाचा क्रूप चेहरा दिसत आहे. भारतीय संविधानाने जे मूलभूत अधिकार दिले त्यापैकी शिक्षणाचा अधिकार आहे. भाषणाच्या सुरुवातीला मी जे महात्मा ज्योतिबा फुलेंचे स्टेटमेंट सांगितले आहे ते पुन्हा एकदा खरे होण्याची शक्यता आहे की काय असं वाटायला लागतं. देशात 96,000 शाळा, सरकारी शाळा बंद करण्यात आल्या.
8 ते 9 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या असून त्यांचे समालोचन कुठेही कसे करायचे समजत नाही. नवीन शाळा उघडण्याची परवानगी नाही. ज्या शाळा चालू आहेत त्यांची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. वर्गखोल्या नाहीत, वीज नाही, पाणी नाही, आदिवासी भागात शाळा आहेत पण शिक्षक नाहीत, आरोग्य केंद्रे नाहीत, आश्रमशाळा कागदावर, पटसंख्या कागदावर, वाडी तांड्याचा विकास नाही, रस्ते नाहीत, रोजगार नाही, जंगले तोडून आणि आदिवासीच्या जंगली विकासाच्या नावावर कवडी मोलाने घेतलं जातं. पर्यायाने त्यांना आपण बेघर करत आहोत. लोकप्रतिनिधी, संस्थाचालक, ठेकेदार मात्र मालामाल होत आहे. डॉक्टर, नर्स, स्टाफ दुर्गम भागात जातोय. पेशंटला, गर्भवती महिलांना दवाखान्यात नेण्यासाठी नद्या, ओढे, डोंगर चढून धुळीतून न्यावे लागते. दवाखाना आहे तर डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर औषधे नाही, अशी परिस्थिती आहे. शहरी भागात उच्च शिक्षणाची सोय आहे, पण तेथे शाळा कॉलेजापेक्षा क्वचित क्लासेसची संख्या जास्त आहे. PhD नेटवाले प्रशिक्षकावर नेमले जातात, तेही वेळेवर मानधन मिळत नाही. 3-3 महिने मानधनाची वाट बघावी लागते. इंजिनियर, MBA, MSW आदी उच्च शिक्षित तरुण नोकरीच्या शोधार्थ बनवत भटकतात. कॉर्पोरेट क्षेत्राने उच्च शिक्षितांचं उच्चाटन करायचं ठरवलं आहे की काय असं वाटतं. शिक्षणावरील लोकांची, पालकांची श्रद्धा ढळत आहे. शिक्षण सम्राट आणि शिक्षण तज्ञाचा सुसारा टाकूनही या स्थितीला कोण जबाबदार आहे? समाज सजग नाही, सरकार लक्ष देत नाही, लोकप्रतिनिधी सभागृहात जनतेचे प्रश्न मांडत नाही. प्रत्येक अधिवेशनात गोंधळ ठरलेला असतो. संविधानाची शपथ घेऊनही कर्तव्य न पाळणे त्यांच्या अंगवळणी पडलेले आहे. शेती आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या, आदिवासींच्या हक्काच्या जमिनी लूट करून वन जमिनीवर अतिक्रमण करणे, वृक्षतोड, धार्मिक उत्सवात हजारो झाडांची कत्तल करणे, महिलावरील वाढते अत्याचार, महिला आणि बालके गायब होणे आणि एवढंच नव्हे तर गुन्हेगारांनी तुरुंग ओव्हरफ्लो झालेले आहे. यावर कोणी चिंता व्यक्त करत नाही. आर्थिक घोटाळे करणे हे तर फॅशन झाली आहे. पक्ष फोडणे, जातीय तेढ निर्माण करणे, आरक्षण, धार्मिक, भाषिक अस्मितेचे विषय सतत पेटवित राहणे, यातून मनभेद आणि अशांतता निर्माण होते. हा आजचा राजकीय अजेंडा आहे. याला अर्थातच युवा वर्ग बेकास शिक्षित बळी पडतात. त्यातून आगीचा डोंब उसळतो. अर्थात हे काही देशाला परवडणार नाही, पण ऐकतो कोण मित्रांनो? शेवटी मित्रांनो, उच्च शिक्षणाचे उद्देशच मुळे विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टी आणि नैतिक मूल्य रजविणे आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठात शिकायला येणारा जो विद्यार्थी असतो तो त्यांच्या घरातील सांस्कृतिक मूल्य, रीतिरिवाज आणि संस्कार घेऊन आलेला असतो. विषम समाज व्यवस्था, उच्च निश्चितेचे पूर्वग्रह घेऊन तो आलेला असतो. हा पूर्वग्रह त्याच्या डोक्यातून काढून त्याच्यात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सौंदर्य हे मूल्य रुजवून त्याचे मतपरिवर्तन करणे म्हणजे सेक्युलरायझेशन करणे. त्यातून त्याला सामाजिक, नैतिक, जागतिक आणि वैयक्तिक समस्याबाबत विचार प्रवण करणे, जेणेकरून तो समानतेने एकोप्याने राहील. शेवटी नामदेव दासा म्हणतात त्याप्रमाणे माणसाने धरतीला माता आणि आकाशाला बाप समजून एका छताखाली एक घास सगळ्यांनी मिळून खावा. कोणीही कोणाला उलबडवू नये, हेच खरे आहे. मित्र, एवढाच मी बोलतो आणि माझं वाचन होतो. आपण मला संधी दिली.
यानंतर आम्ही पुढच्यामध्ये माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य बसवराजी मंगरुळे हे मनोगत व्यक्त करतील. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर धाराशिवचा हा उपपरिसर याची स्थापना सन 2004 साली झाली. आज त्याचा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जीवन साधना पुरस्कार विद्यापीठातर्फे उपकेंद्रा माध्यमातून देत असतो आपण. आजच्या या कार्यक्रमाला आजचे जे सत्कार मूर्ती आहेत श्री योगीराज देवराव वाघमारे, सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक. आता त्यांनी संबोधित केलं आणि त्यांना पुरस्कार देण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर मनोहर सासकर सर, कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रवीण वक्ते सर, माझे सहकारी माननीय डॉक्टर प्राध्यापक अंकुश कदम सर, कॅप्टन गजानन सानप सर, देवधर सर, योगिताताई कोके पाटील, प्राध्यापक पाटील सर, भास्कर साठे सर, डोळे सर, हे व्यवस्थापन परिषदेचे माझे सगळे सहकारी, सर्व प्राध्यापक वर्ग, रजिस्ट्रार साहेब प्रशांत आंबेडकर सर आणि प्रसंचालक या उपकेंद्राचे डॉक्टर रमेश चौगुले, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो. खरं म्हणजे मी मनोगत व्यक्त करायला इथं उभं नाही राहिलोय. आज आपला वर्धापन दिवस आहे. शुभेच्छा देणं क्रमप्राप्त मी समजतो, म्हणून शुभेच्छा देण्यासाठी मी उभं राहिलेलो आहे. मूळ मुरुम तालुका उमरगा जिल्हा धाराशिवचा मी असल्यामुळं धाराशिवच्या संदर्भात इथं आलो आणि दोन शब्द डॉक्टर मनोहर चासकर सरांना मी ऐकवलं नाही आहे, तर ते योग्य होणार नाही म्हणून मी ही संधी घेतली. म्हणजे भारतात स्वातंत्र्य 1947ला मिळालं, पण आम्हाला स्वातंत्र्य 1949ला मिळालं. 2 वर्ष उशिरा मिळालं. बरोबर आहे. आणि आत्ताच आपले वाघमारे सरांनी सांगितलं की धाराशिव जिल्हा हा कसा विद्यार्थ्यासाठी किंवा इथल्या जीवनमानासाठी प्रतिकूल अशी परिस्थिती असलेला हा जिल्हा होता. हे काय घोषणावह नाही आहे, पण संबंध भारतात जर क्रमवारीत पाहिलं तर बॅकवर्ड जिल्हा जो आहे तो आमचा धाराशिव जिल्हा आहे, असं त्या यादीत आमच्या जिल्ह्याचं नाव आहे. हे काय घोषणाची गोष्ट नाही आहे, पण याचा अर्थ असा आहे की अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. इथं ना कारखाने आहेत, ना उद्योगधंदे आहेत, ना पाऊस वेळेवर येतो. म्हणजे आता संबंध महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस आलेला आहे एक्सेप्ट मराठवाडा आणि एक्सेप्ट धाराशिव. पेरण्या झाल्या, सगळ्याला माहिती आहे. काही शेतकरी असतील तर अशी प्रतिकूल परिस्थिती आहे. मी वक्ते सरांशी बोलत होतो किंवा धाराशिवला एक टॅलेंट आहे, तर वक्ते सर म्हणले टॅलेंट असणारच नाव म्हणले. इथं काहीच नाही आहे. इथल्या लोकांना माहिती आहे शिक्षण घेतलं तरच आपण जगू शकतो, आणि शिक्षण जर नाही घेतलं तर आपलं काय खरं नाही आहे. त्यामुळं शिक्षणाच्या माध्यमातून इथं सुप्त टॅलेंट आहे. मी तुम्हाला सांगतो सर, धाराशिव जिल्ह्यातले जबाबदारीनं बोलतो मी, माझा स्वानुभव आहे की इतके कर्तृत्वान लोक मी कुठं नाही पाहिलेले. मी काही उदाहरणं देऊ शकतो. संबंध महाराष्ट्रात दुष्काळ मुक्त करण्याचं पाण्याचे जी जलसंपदाच्या माध्यमातून काम केलं ते असे आमचे व्ही गायकवाड साहेब आहेत. काही उद्योगधंद्यात आहे. श्रीकांत शेळके म्हणून इथं धाराशिवला इंडस्ट्री नाही म्हणून तो खरं म्हणजे संभाजीनगरचा उद्योजक आहे मूळ ते इथलेच, पण आपलं काहीतरी कर्मभूमीचं देणं असतंय म्हणून त्यांनी इथं इंडस्ट्री घातली. बरोबर आहे. आता माझ्यासारखा माणूस माझ्या क्षमतेनुसार त्या संभाजीनगरमध्ये म्हणजे तिथं जर काय केलं तर किमान मराठवाड्याला काहीतरी पर्क्युलेट होईल. त्या निमित्तानं जे काही करता येईल ते मी केलेलं आहे. आता मी जे संस्था उभा केलेली आहे सर,
तुम्ही जर डोळ्याने पाहिलं तर मी निश्चित सांगतो, तुमच्या नांदेडच्या विद्यापीठापेक्षा चांगलं हिरवळ असलेली माझी वैयक्तिक संस्था आहे. पाण्याचं संकलन आणि झाडं वगैरे लावलेलं आहे. तर अजून काही लोक, आता देवानंद शिंदे सर आहेत आमच्या जिल्ह्याचे, ते कुलगुरू झाले. असे अनेक जी काय महाभाग झाली, तर त्यांनी मराठवाड्या म्हणजे धाराशिव जिल्ह्याचे आहेत, पण आपलं नाव या महाराष्ट्राच्या म्हणजे पटलावरती ओढण्याचा प्रयत्न केला. आता साधी गोष्ट आहे की बराच आता इथं उद्योगधंदे नसल्यामुळं तसं हा जो जिल्हा आहे हा 3 राज्याच्या बाउंड्रीवर असलेला, म्हणजे महाराष्ट्र आहे एकीकडं, जवळच कर्नाटक आहे आणि लगेच आंध्र प्रदेश, म्हणजे पूर्वीचा आंध्र प्रदेश, आता तेलंगणा. आणि इथं लातूर जिल्हा हा साधारणतः 1984 ला 81 ला वेगळा झाला, बरोबर आहे. ते आमचं अपत्य होतं, पण आमचं अपत्य बापापेक्षा मोठं झालं. तर कारण काय, तिथली थोडी अनुकूल परिस्थिती, व्यापारात ते पुढे होते, आम्ही व्यापारात मागे होतो. तरी सुद्धा या इतकं मागासलेलं असताना सुद्धा इथले जे काही मंडळी आहेत ते पुढे जात आहेत. सकाळी आज आमच्या कुलगुरूंनी फार चांगली प्रथा इथं पाडलेली आहे. म्हणजे मी 2-3 वर्षापासून येतो आहे इथं, पण यावर्षी तुम्ही जे केलं ते फार कौतुकाचं आहे. विद्यार्थ्यांशी संवाद म्हणजे विद्यार्थी काय म्हणतात, विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, विद्यार्थ्यांना कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, विद्यार्थ्यांना काय कमी आहे, त्यांना अजून काय सुविधा पाहिजे आहे, हे विद्यार्थ्याकडनं ऐकणं आणि त्या विद्यार्थ्याच्या म्हणण्याप्रमाणे जे काही इथं सोयी सुविधा किंवा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी करता येईल ते करायचं मानसिकता विद्यापीठाची पण आहे. आणि मी परत एकदा, आता आमचे मित्र डॉक्टर अंकुश कदम त्यांनी सुद्धा सांगितलं, माझ्याकडून सुद्धा तुम्ही शुभेच्छा द्या. तुमच्याकडूनही मी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. पण नुसतं शुभेच्छा नाही आहे, अंकुश कदम सर ह्या उपकेंद्राला नावारूपाला आणण्यासाठी तुमचं योगदान गरजेचं आहे. सकाळी ठरल्याप्रमाणे तुम्ही आता ह्या आठवड्यात किमान 2 दिवस द्याल, ही एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जर नाही दिलं तर मग तुम्हाला दंड लावतो आम्ही. त्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांनी असं समजू नये की आपण मागे आहोत. शिक्षण सगळ्यात मोठं अस्त्र जर कुठलं आहे तर ते बुद्धिमत्ता. म्हणजे मला एक अमिताभ बच्चनचं स्लोगन आठवतंय, स्लोगन म्हणण्यापेक्षा त्यांचं म्हणणं आठवतंय की संपत्ती कधीतरी संपते, वय कधीतरी संपतंय, पण ज्ञान जे आहे ते ज्ञान चिरकाल टिकतंय. आणि सगळ्यात मोठं शस्त्र जर काय असेल तर ते ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानात आपण पुढे आहोत. म्हणून आपण कुठेच कमी नाही आहेत, आणि याच्या पुढे सुद्धा आपण आपल्या जीवनाला गती द्यायला पाहिजे. आणि उपकेंद्रातले सगळे जे इथं जे प्राध्यापक मंडळी आहेत किंवा काम करणारे मंडळी आहेत किंवा संचालक आहेत, या सगळ्यांना माझी विनंती आहे की ह्या उपकेंद्रात गतिशीलता द्यावी. त्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहेत. एवढं त्या प्रसंगी सांगतो. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या ह्या 22व्या वर्धापन दिनाचे प्रमुख असले पाहुणे माननीय मनोहरजी चासकर सर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय चासकर सर. आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिवचे आणि जीवन गौरव पुरस्कार याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित ज्यांचा आपण जीवन गौरव देऊन सत्कार केला, सन्मान केला, ते डॉक्टर योगीराज देवराम वाघमारे सर, विद्यापीठाचे प्रकुलगुरू, अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वक्ते सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर बसवराज मंगरुळे सर, डॉक्टर अंकुश कदम, माझ्यासमोर बसलेले डॉक्टर सानप सर, इतर सर्व सन्माननीय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्यापीठाचे कुलसचिव आणि या धाराशिव उपकेंद्राचे संचालक रमेश चौगुले सर, उपस्थित सर्व प्राध्यापक, वाघमारे सरांचं कुटुंबीय आणि विद्यार्थी मित्र, बंधू भगिनी, खरं तर मी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि त्यांनी मला बोलावलं. माझे सहकारी मित्र, या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आणि मी आज इथं उपस्थित राहिलो, त्याबद्दल मी पहिल्यांदा सरांचा आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. खरं तर सरांनी मला गेल्याही वर्षी बोलवलं होतं. मी होई म्हटलं होतं मी कार्यक्रमाला येतो म्हणून, परंतु त्यावेळी मला थोडीशी अडचण आली आणि मी येऊ शकलो नाही. पण ती काही उणीव गेल्या वर्षी राहिली होती, ते मी आज या ठिकाणी आलो आणि इतकं सुंदर धाराशिवचं हे उपकेंद्र आहे ऐकून होतो, ते आज मला पाहायला मिळालं. मला वाटतं महाराष्ट्रातल्या पब्लिक विद्यापीठामध्ये सगळ्यात चांगलं सर आपलं हे उपकेंद्र आहे, हे मी अभिमानानं सांगू इच्छितो. आज या ठिकाणी आपण जीवन गौरव पुरस्कार दिला आणि तोही डॉक्टर श्री योगीराज वाघमारे सरांना दिला. पहा, विद्यापीठाशी तसा त्यांचा काही संबंध नाही असं माझ्या माहितीप्रमाणे. ते प्राथमिक माध्यमिक शिक्षण त्या ठिकाणी त्यांचं डायटला ते प्राचार्य झाले, परंतु जी प्रतिभा दडलेली असते, ती प्रतिभा म्हणजे एखाद्या वाळवंटामध्ये एखाद्या पाण्याचा थेंब मिळणं आणि अंकुर उगवणं आणि त्याचं पुढे जाऊन वृक्षात रूपांतर होणं, त्याप्रमाणे वाघमारे सरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही सोयीसुविधा नसताना लिखाण करत राहिले आणि नंतर इतक्या अनंत अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आणि ग्रामीण भागाच्या माध्यमातून एक चित्र उभं करत असताना व्यक्तीच्या स्वरूपात त्यांनी एखादी प्रतिकात्मक व्यक्तिरेखा घेऊन त्याच्यावरती ते लिहित गेले आणि मग ते बालसाहित्य असो किंवा इतर साहित्य असो, आपल्या लेखनाचा पगडा इतक्या चांगल्या पद्धतीने मांडला गेला का मला वाटतं त्यांना मी सहज विचारलं, सर आपण रिटायर कधी झालात? तर 2001ला रिटायर झालेत. आज रिटायरमेंट नंतर 22 वर्ष अद्याप ते लिखाण करतायत. आम्ही ग्रॅज्युएट झालो का नंतर पेन पण हातात घेत नाही. दुर्दैव आहे शिक्षण या पद्धतीचं, कारण आपल्याकडे गॅझेट आलेले आहेत, ठीक आहे, टेक्नॉलॉजी आली, पण विचार तर आपले राहिले पाहिजेत ना. परंतु सरांनी आज तागायत ते लिहित आहेत आणि त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी एक वाक्य म्हटलं गेलं का आपण जी त्यांच्या अंगावरती आज उबदार ही शाल टाकली, त्या शालीनुसार त्यांना अजून प्रेरणा मिळाली आणि ते इथनं पुढेही लिहित जातील. जे पाठीमागं मुलं मुली बसलेले आहेत, ह्या त्यांच्याकडनं शिकण्यासारखं काय आहेत, त्यांचा आपण एक सत्कार केला, जीवन गौरव दिला, तर पुढचे 10 वर्ष ते लिहायला तयार झाले. ही खरी ताकद आहे, ही खरी उपकेंद्राची ताकद आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही दिलेला जीवन गौरव पुरस्कार याचं सार्थक होणार आहे मित्रांनो. कारण अजूनही वाघमारे सर 2-3 चांगल्या कादंबऱ्या लिहितील आणि त्या कादंबऱ्याचं आपण कौतुक करत राहणार आहात. वाघमारे सरांनी त्यांची परिस्थिती विषयमध्ये सांगितलं, त्यावेळची परिस्थिती अशी वेगवेगळी होती, परंतु त्या परिस्थितीची आणि आत्ताची परिस्थिती जर आपण थोडीशी तुलना करायला लागलो तर बऱ्यापैकी आता परिस्थिती आपली चांगली झालेली आहे. त्या काळचा काळ होता आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीतनं माणूस मोठा होतो, जे आपल्याला कोविडनी शिकवलं. पहा, कोविडमध्ये जगाला लस आपण दिली कोविडची, काही नव्हतं ना. प्रतिकूल परिस्थितीमधनं आपल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं
आणि म्हणून मला म्हणायचे का टॅलेंट हे भारतामध्ये आहे, हे तरुणाईमध्ये आहे, ते दडलेलं आहे. त्याला फक्त बाहेर काढायचं काम तुम्हा आम्हाला केलं पाहिजे, कारण आपण या पिढीचं थोडं नेतृत्व करतो शिक्षणामध्ये. आणि म्हणून एक चांगली पिढी जर घडवायची असेल तर ह्या पिढीमधलं जे काही जे टॅलेंट आहे प्रत्येकामध्ये आहे, प्रतिभा प्रत्येकामध्ये आहे, मग ती वेगवेगळ्या स्वरूपात असते. फक्त ती बाहेर कशी काढायची ही या सिस्टीमला जमलं पाहिजे, हे या टेक्नॉलॉजीच्या स्वरूपात जमलं पाहिजे. आणि हे ज्यावेळी जमेल त्यावेळी निश्चितपणे धाराशिवचा असेल किंवा अजून कुठल्या एखाद्या ग्रामीण भागातला आपला विद्यार्थी असेल तो पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, त्याला किती अडचणी जरी आल्या. खरं तर आता मला वाटतं मंगळूर सरांनी सांगितलं वडिलांपेक्षा मुलगा मोठा झाला, तर मान्यच करायला पाहिजे, मुलं मोठी व्हायलाच पाहिजे. विद्यापीठापेक्षा उपकेंद्र मोठं व्हायला पाहिजे, तर सुधारणा होणार आहे. आपण जर मुलाला नावं ठेवायला लागलो तर आपण थोडं एका पाठीमागे परत जाऊया, परंतु तसं व्हायला नाही पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो का मुलं ही आपल्यापेक्षा, प्राध्यापकांपेक्षा किंवा आम्हा कुलगुरूंपेक्षा काकणभर मुलं हुशार आहेत. त्यांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या, आम्हाला अजून मोबाईल चांगला फास्ट गॅजेट वापरता येत नाही सर तुम्हा आम्हाला, पण आमची मुलं चांगलं गॅजेट वापरत आहेत. ते कुठलंही एखादं ॲप्लिकेशन चांगलं वापरत आहेत. आणि म्हणून मुलं मोठी झाली पाहिजेत. आणि मुलं मोठी व्हायला पाहिजे असेल तर आपल्याला त्यांना नैतिकता शिकवली पाहिजे. ज्या नैतिकतेचं आज थोडंसं आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशनचं जे आपलं म्हणतो ते व्हॅल्यू एज्युकेशन आपण द्यायला कमी पडतो का काय, पण ते उपकेंद्रांनी आणि विद्यापीठांनी वाढवलं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण केली पाहिजे. आणि त्याचं काम खऱ्या अर्थानं असं जीवनगौरव जे आपण पुरस्कार देतो त्याच्यामधलं ह्या विद्यार्थ्याला जाणीव होते, अरे मी काहीतरी केलं पाहिजे, मलाही भविष्यात जीवनगौरव पुरस्कार मिळाला पाहिजे. वाघमारे सरांना जसा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता तसा यांनाही मिळाला पाहिजे. खरं तर मी त्या विद्यापीठात आहे, कुलगुरू म्हणून काम करत असताना खरं तर दोन्ही भावंडच आहेत, परंतु तिथेही वाघमारे सरांचं नाव आम्ही आदराने घेतो. आणि सर इथेही आम्ही वाघमारे सरांचं नाव आदराने घेत आहेत, कारण ह्या नावामध्ये काहीतरी सामर्थ्य असतं. म्हणून या चांगल्या अशा प्रतिभावंत पिढ्या घडत असतात. त्याचंही मला या निमित्ताने कौतुक करावं असं वाटतं. प्रत्येक महाविद्यालयामध्ये, प्रत्येक उपकेंद्रामध्ये मानसिकता बदलली पाहिजे सगळ्यांची, हे फार महत्वाचं आहे. आणि मानसिकता असेल तर मला एसीत रूम मिळाली पाहिजे, मला चांगल्या गॅजेट्स मिळाले पाहिजेत, मला चांगलं अमकं मिळालं पाहिजे, तरच मी चांगलं शिकवेल असं नाहीये. झाडाखाली बसून आहे त्या परिस्थितीत, आहे त्या अडचणीमध्ये राहून आपल्याला चांगलं आउटपुट कसं देता येईल हे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी दोघांनीही पाहिलं पाहिजे, आम्हीही पाहिलं पाहिजे. कारण 100% आपण सगळ्या सोयी सुविधा देऊन जर आपण अपेक्षा व्यक्त केली का मला काहीतरी चांगलं व्हायचंय, कधीच होणार नाहीये. नेहमी आपल्याला अडचणी भासल्या पाहिजेत. आज अडचणी जर आपल्या पुढं अशा ठाण मांडून बसलेल्या असेल तर आपल्यामधली जी काही आतली ऊर्जा असते ती पेटून उठते. आणि मग ती ऊर्जा बाहेर आली तर खऱ्या अर्थानं चमत्कार घडायला सुरुवात होतात, खऱ्या अर्थानं संशोधन घडायला सुरुवात होतं. आणि म्हणून जे धाराशिवचे विद्यार्थी आहेत, या उपकेंद्राचे विद्यार्थी आहेत, आजूबाजूला आज शेतकऱ्यांना कशाची गरज आहे, आज तुमच्या वेगवेगळ्या या ठिकाणच्या जे काही अडचणी येतात, मी तर असं सांगेल धाराशिवच्या उपकेंद्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी एकदा अडचणी लिहून काढल्या पाहिजेत. समाजाला काय अडचणी येत आहेत, एन्व्हायरमेंटल मध्ये काय अडचणी आहेत. आज केंद्र शासनानं किंवा राज्यानं सुद्धा एक 17 SDG गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याची एक यादी केलेली आहे. पाण्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर आपल्याला एन्व्हायरमेंटचे प्रश्न आहेत, फर्टिलायझर, ॲग्रिकल्चर याचे प्रश्न आहेत, प्रोडक्शनचे प्रश्न आहेत. हे जर सोडवायचे असेल तर आता आपल्याला छोटे छोटे उद्योग व्यवसायासाठी आपले स्टार्टअप, आणि तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. या ठिकाणी बसून आपल्याला इथं काय करता येईल, इथं डेव्हलपमेंट कशी करता येईल, आपलं घेतलेलं शिक्षण वापरता येईल. आज आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती आपण बोलत असताना आपण BA शिकतो, BSc शिकतो, BCom शिकतो, आणि त्याच्यामध्ये आता आम्ही स्किल आणलेले आहेत, त्याला आम्ही स्किलिंग करतोय. पण आपणही कधी प्रश्न विचारावा, आपल्या मुलांना विचारावा, प्राध्यापकांनी स्वतःला विचारावा, तर जो प्रश्न, जो सिलेबस मी शिकवलाय
जी डिग्रीसाठी जो प्रोग्राम मी शिकवलाय आणि ज्याच्यामध्ये स्किल शिकवले ते स्किल विद्यार्थ्याला ग्रॅज्युएट झाल्यावरती वापरता येत आहेत का, आणि ते वापरण्यासाठी ऑन द जॉब ट्रेनिंग जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला जर प्रॉपर प्लॅनिंग केलं, आणि संस्था चालक पण या ठिकाणी आहेत, मोठमोठ्या संस्थांनी त्यासाठी जर ऑन द जॉब ट्रेनिंगचं प्रॉपर प्लॅनिंग केलं तर निश्चितपणे हा सगळा सिनेरिओ बदलायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, मी एक 5 मिनिटामध्ये थांबणार आहे. विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट सांगतो आणि मग मी थांबणार आहे. आपल्यामध्ये खूप प्रकारचं पोटेन्शियल आहे. यावेळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला देव म्हणतात, देव मानतात. यावेळी सचिन तेंडुलकर ही आपली पहिली मॅच पाकिस्तान विरुद्ध खेळायला गेले आणि तो तिथं पहिला पाकिस्तानला कराचीला मॅच खेळत असताना त्याच्याबरोबर तो खेळला तिथं पहिली मॅच, आणि पहिली मॅच खेळल्यानंतर फक्त 15 रनवरती सचिन तेंडुलकर आऊट झाला आणि परत आपल्या पॅव्हलियनमध्ये ज्यावेळी आला त्यावेळी घमाघूम झाला होता. त्याला असं वाटलं का ह्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये माझं काही खरं नाहीये. नेहमी आपल्याला भीती वाटते, तशी त्यालाही त्यावेळी वाटली. पहिली मॅच आणि मी इतका इंडियामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला, मुंबईच्या वानखेडेमध्ये मी इतका चांगला खेळतोय, पण इथं मी प्रत्येक बॉलला षटकार आणि चौकार मारतोय, पण इथं मी 15 रनमध्ये आऊट झालो, घामाघूम झाला, यानंतर मला खेळायचं नाही, अशी मानसिकता त्याची त्यावेळी तयार झाली. आणि त्यावेळी रवी शास्त्री आपल्या टीममध्ये होते. रवी शास्त्री त्याकडे गेले आणि रवी शास्त्रींनी त्याला विचारलं काय झालं. तो त्या लक्षात आलं रवी शास्त्रीच्या. त्याची मी सांगितलं तर आता ही माझी शेवटची मॅच आहे, मी खेळूच शकणार नाही, कारण मला काही कळतच नाही बॉल कसे जातात इकडनं तिकडनं, अशी परिस्थिती होती. रवी शास्त्रींनी त्यांना सांगितलं, सचिन तू मुंबईला खेळत होतास त्यावेळी तिथलं वेगळं राहायचं. आज तू जितका तुझ्या फलंदाजीमध्ये वाकबगार आहे, परंतु तुझ्या पुढे आज वकार युनुस, इम्रान खान, अब्दुल कादीर सारखे ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं क्रिकेटमध्ये, ते टॉपमोस्ट बॉलर आहेत वर्ल्डचे, आणि तू त्याला फेसिंग करतोय. म्हणजे जसं फलंदाजीमध्ये तुझं प्राबल्य आहे, तुझी हुकूमत आहे, तशी त्यांचीही गोलंदाजीमध्ये हुकूमत आहे. आज ते जगाचं नेतृत्व करतात. तर अशा वेळेस तुला ज्यावेळी तू पुढच्या मॅचला जाशील त्यावेळी तू त्यांना कमी लेखलं नाही पाहिजे का मी श्रेष्ठ आहे, तेही गोलंदाजीमध्ये श्रेष्ठ आहेत, आणि म्हणून त्यांच्या गोलंदाजीचा सन्मान कर, त्यांना रिस्पेक्ट द्यायला शिक. तू जरी मोठा असेल तर त्यांना रिस्पेक्ट दे, त्याच्या प्रत्येक बॉलला रिस्पेक्ट दे. पहिली 30 मिनिटं त्या धावपट्टीवरती तू पारखायला शिक, टिकून राहा आणि मग खेळायला शिक. तुला असं जर वाटत असेल तर मी प्रत्येक बॉलवरती चौकार आणि षटकार त्यांना मारेल, ही तुझी चूक आहे, आणि ती चूक तू जर केलीस पुन्हा तर तू पुन्हा सुधारणार नाहीयेत. आणि म्हणून मित्रांनो सांगायचंय मला तुम्हाला का आपल्या पुढच्या आपण ज्यावेळी इथनं बाहेर जाणार आहात त्यावेळी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाणार आहात, त्यावेळी तिथं कॉम्पिटंट वेगळे आहेत, तुम्हाला त्यांच्याबरोबर कॉम्पिट करायचे. म्हणून आपण पुढच्या माणसाला नेहमी कधी कमी लेखायचं नाही. तो कोणत्याही क्षेत्रातला असो, कुठलाही स्पर्धक असो, त्याला रिस्पेक्ट द्यायला शिकायचं. म्हणजे आपल्यामधली ऊर्जा जी काही असते आपण तेवढ्या ताकदीचं होतो. आणि म्हणून सचिन तेंडुलकर ज्यावेळी सेकंड याला खेळायला गेला दुसऱ्या इनिंगच्या वेळेस, त्यावेळी रवी शास्त्रींनी सांगितलं होतं तू मुंबईच्या पिचवरती प्रत्येकाला चौकार आणि प्रत्येक बॉलला षटकार मारतो, हेही डोक्यातनं काढून टाक. 2 गोष्टी ठेव. त्यावेळी तिथे जाऊन तू खेळ. तो 30 मिनिटं त्या धावपट्टीवरती पहिल्यांदा थांबला, पाहायला लागला, पारखायला लागला, आणि त्यांनी जवळजवळ 2-3 तास थांबून दुसऱ्या इनिंगला जवळ 58 रन केल्या, हाफ सेंचुरी केली, आणि तो सचिन तेंडुलकर आज क्रिकेटचा देव मानला जातो. मला तुम्हाला मित्रांनो या निमित्तानं, वर्धापन दिनाच्या निमित्तानं हेच सांगायचंय, आपल्यातली क्षमता ओळखा आणि ती ओळखून पुढे आपलं पाऊल टाकायला शिकलं पाहिजे. हा एक संदेश मी तुम्हाला देतो. आणि दुसरं एक उदाहरण सांगतो आणि मी थांबणार आहे. ते दुसरं उदाहरण म्हणजे आपल्या शेजारी हैदराबादला ज्यावेळी आपण ऐकलं असेल गोपीचंद, जो बॅडमिंटनमध्ये नावाजलेले प्लेयर होऊन गेला आणि तो कोच पण होता भारतीय संघाचा. ज्यावेळी ऑलिम्पिकची टीम त्या ठिकाणी सिलेक्ट झाली, त्याच्यामध्ये 2 मुली होत्या. एक होती सायना नेहवाल आणि दुसरी होती पी सिंधू. त्या दोन्ही मुलींना
कोचिंग करायचं काम हे गोपीचंद यांच्याकडे दिलं. आणि गोपीचंदनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं का ज्यावेळी माझ्याकडे आलं प्रशिक्षक म्हणून, त्यामुळे ह्या दोघी मुलींना मी बोलावून सांगितलं का तुम्ही पुढचे 8 महिने मोबाईलला हात लावायचा नाही. मोबाईल त्यांचे काढून घेतले गोपीचंदांनी आणि मग आपण पाहिलं 8 महिने त्यांनी आपल्या गुरुची आज्ञा ऐकली, मोबाईल त्यांच्या ताब्यात दिले 8 महिने आणि त्याच 2 मुलींनी भारताला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून दिलं. आपल्याला जर विद्यार्थी मित्रांनो पाहिलं 10 मिनिटं मोबाईलला जर आपण हात लावला नाही, तुम्ही प्रश्न विचारा आपली परिस्थिती काय होती ते. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आता जे काही जॉबचे बदलत आहेत, पण मोबाईलचा वापर किंवा इतर टेक्नॉलॉजी गॅजेटचा वापर कसा, केव्हा, किती याचा स्वतःच्या मनाने स्वतःला प्रश्न विचारून अभ्यास करावं. आम्ही सांगून त्याचा उपयोग होणार नाहीये. हे जर आपण काही जीवनामध्ये पथ्य पाळली तर निश्चितपणे आपण यशस्वी व्हाल. आणि मला अपेक्षा आहे, खात्री आहे का या धाराशिवच्या या उपकेंद्रातून विद्यार्थी, प्रतिभावंत विद्यार्थी घडतील, चांगले सायंटिस्ट घडतील, चांगले संशोधक घडतील, काही इंडस्ट्रीज होतील, काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावतील. आणि पुन्हा एकदा मी सर सांगतो मंगळे सरांना, सर आपण मागासलेले नाही आहात. कारण एका बाजूला आपण उदाहरण दिलं मागासलेपणाचं म्हणून, आणि शेवटी आपल्या भाषणामध्ये तुम्ही किती तुमची मुलं मोठी झालेली आहात, कुणी कुणी इंडस्ट्री टाकलीत, कुलगुरू किती झालेत. सर सरस्वती, लक्ष्मीपेक्षा सरस्वती या धाराशिवमध्ये आहे. आणि या देवीचं आणि सरस्वतीचं आपल्याला जो एक आशीर्वाद आहे, निश्चितपणे मी सांगतो काही नसू द्या पण शिक्षण हे आहे, सरस्वती आपल्या सोबत आहे, आपल्याला कशाचीच कमतरता पडणार नाही एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि वर्धापन दिनाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. सरांचं आमच्या विद्यापीठाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आम्हा सर्वांना आपण मंत्रमुग्ध करायला भाग पाडलं, अंतर्मुख व्हायला भाग पाडलं. यानंतर मी कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे परकुलगुरू आदरणीय प्रवीण वक्ते सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय वक्ते सर. जयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सबंध राज्याचं गुरुदैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या प्रदेशामध्ये असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्रामध्ये आज उपस्थित असलेले सर्व माननीय प्रमुख पाहुणे, सन्माननीय सदस्य आणि मित्रांनो, आज आपण 22वा वर्धापन दिन हा या उपकेंद्राचा साजरा करीत आहोत. आणि मागील काही वर्षापासून आपण या उपकेंद्राच्या वर्धापन दिनी एक जीवन साधना पुरस्कार देण्याचा जो प्रघात सुरू केलेला आहे, त्यामध्ये आज हा जो जीवन साधना पुरस्कार जो आपण ज्या सत्कार मूर्तींना दिलेला आहे, असे श्री योगीराज देवराव वाघमारे सर. वाघमारे सरांच्या विषयी जेव्हा मानपत्र वाचलं गेलं, त्यामध्ये एक महत्त्वाचा दुवा ज्यामध्ये होता की सर मिलिंदचे विद्यार्थी आहेत आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी जी अपेक्षा केली होती की विद्यार्थ्यांनी कसा उत्कर्ष गाठावा, त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे मला वाटतं वाघमारे सरांच्या रूपाने आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि सरांनी अजून एक गोष्ट सांगितली की मी या विद्यापीठाचा सिनेट सदस्य पण राहिलेलो आहे. म्हणजे धाराशिव जिल्ह्याची जी परंपरा आहे ती फक्त ज्ञानाचीच नाही, तर अशा पद्धतीने शैक्षणिक प्रशासकीय सहभाग ज्याला आपण म्हणतो
हा या जिल्ह्याचा कायम राहिलेला आहे. आपल्यामध्ये उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे श्री मनोहर चास्कर सर, या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छितो की विद्यापीठामध्ये असं आमच्या प्रघात आहे की ज्या प्रदेशात कार्यक्रम असेल त्या प्रदेशातील जे आमचे व्यवस्थापन परिषद सदस्य असतात त्यांना मुद्दामून आम्ही बोलण्याची संधी देतो किंवा त्यांना सन्मान देतो आणि त्यांनी त्यांच्या प्रदेशात व्यक्त केलेले जे विचार असतात ते मूर्तिमंत साक्षात उतरावेत यासाठी म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलेलं असतं त्या वक्तव्याचं एक जो भार आहे, जी जबाबदारी आहे, त्या तन्मयतेने त्यांनी लक्ष घालून या प्रदेशावर विचार केलेला असतो, तो साक्षात उतरावा म्हणून आज या पूर्ण कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमचे व्यवस्थापन परिषदेचे माननीय बसवराज मंगरुळे सर, माननीय डॉक्टर अंकुश कदम सर, हे जे उपस्थित आहेत हे चिंतन फक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत म्हणून करत नाहीत, तर संबंध आयुष्यभर या प्रदेशाच्या शैक्षणिक विकासासाठी जी काही त्यांनी पावलं उचललेली आहेत त्याचा मागोवा घेत असताना ते या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य झालेले आहेत. मित्रांनो, मागच्या 22 वर्षामध्ये या संपूर्ण उपपरिसराचा जो विकास झालेला आहे, हा विकासाचा टप्पा गाठत असताना अनेकांनी याच्यात आपलं योगदान दिलेलं आहे. आज चौगुले सरांच्या रूपाने जे संचालक म्हणून या उपकेंद्राचं काम पाहत आहेत, पण त्याचबरोबर अगदी 2005 साली असलेले डॉक्टर रमेश तापके सर, आपल्यामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर अशोक मोहेकर सर, JNUला सध्या असलेले डॉक्टर अरुण राज सर, जयसिंगराव देशमुख सर, सोळुंके मॅडम, सध्या कार्यरत असलेले आमचे प्रशांत दीक्षित सर, DK गायकवाड सर, या सर्व संचालकांनी या संपूर्ण उपपरिसराच्या जडणघडणीमध्ये जो काही मोलाचा त्यांचा सहभाग राहिलेला आहे त्याचा उल्लेख केल्याशिवाय आजच्या या वर्धापन दिनाचा सोहळा पूर्ण होऊ शकत नाही असं मला वाटतं. मित्रांनो, ज्या पद्धतीने काळाची पावलं पडत आहेत, शैक्षणिक कॅनव्हास देशाचा ज्या पद्धतीने बदलतो आहे त्या पद्धतीची मानसिकता ही शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची दोघांचीही असणं गरजेचं आहे. यासाठी चांगले प्रयोग करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने चास्कर सरांनी आता विचार व्यक्त केले, सर आज या औचित्यावरती आमची व्यवस्थापन परिषदेची एक विशेष बैठक आम्ही घेत असतो. आमचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय सानप सरांनी एक इथे विचार व्यक्त केला की स्पर्धा परीक्षेसाठी म्हणून धाराशिव जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना बाहेर जावं लागतं त्यांची काही व्यवस्था आपण या विद्यापीठातच करू शकतो का, आणि छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या आमच्या विद्यापीठाच्या मुख्य केंद्रामध्ये ज्या पद्धतीने प्रशासकीय सेवेत स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी जे प्रयत्न करतात तशा प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आम्ही काही इथे संधी उपलब्ध करून देऊ शकतो का, अशा पद्धतीचा एक स्तुत्य विचार आजच्या आमच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत व्यक्त झाला. मला वाटतं निश्चितच आम्ही हा मूर्तिमंत स्वरूपात आणण्याचा निश्चित प्रयत्न करू. पण चास्कर सर, आपण जो सध्या शैक्षणिक कॅनव्हास बघत आहात आणि मराठवाड्यातल्या एका विद्यापीठाचं आपण जे नेतृत्व करत आहात, त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने AIC बामू फाउंडेशन म्हणून जी सेक्शन 8 कंपनी आम्ही चालवतो, या कंपनीचं भाग भांडवल आज 5 लाखावरून जवळपास 3,15,00,000पर्यंत आम्ही नेलेलं आहे. आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही जी काही स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आहे त्याच्या अंतर्गत ग्रामीण भागातून काही स्टार्टअप्सला आपल्याला चालना देता येते का, याच्यासाठी म्हणून आम्ही एक योजना हाती घेतलेली आहे. लवकरच धाराशिव जिल्ह्यातील सर्व जिल्हा स्तरांवरील 10 महाविद्यालयांचं एक क्लस्टर आम्ही निर्माण करत आहोत. या जिल्ह्याच्या 7 क्लस्टर्सची निर्मिती परवाच आम्ही केलेली आहे.
आणि या 7ही क्लस्टर्सच्या माध्यमातून रुरल स्टार्टअप्सची योजना कार्यान्वित करण्याचा येत्या काही महिन्यांमध्ये आमचा प्रयत्न आहे. जे विद्यार्थी स्टार्टअप करू इच्छितात अशांचं AIC बांबू फाउंडेशनच्या वतीने एक 15 लाखापर्यंतचं सहकार्य करू, पूर्ण हँड होल्डिंग करून त्यांचं पिचिंग करून त्यांचा स्टार्टअप हा युनिकॉर्नपर्यंत जावा या पद्धतीची योजना आम्ही आखलेली आहे. आणि मला वाटतं या योजनेचा फायदा जर या धाराशिव जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी घेतला तर निश्चित मला असं वाटतं की ते आजच्या या कार्यक्रमाची खरी फलश्रुती ठरेल असं मला वाटतं. विकासाच्या भूमिका 2 प्रकारच्या असतात. एक इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो. 22 वर्षातला प्रवास जर बघितला तर ज्या पद्धतीने चास्कर सरांनी सांगितलं की इट इज वन ऑफ द बेस्ट सब सेंटर ऑफ एनी युनिव्हर्सिटी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. सर, अजून एक युनिकनेस या सेंटरचा मी इथे त्याचा उल्लेख करू इच्छितो की आय थिंक दिस मस्ट बी परहॅप्स द ओनली सब सेंटर इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विच इज लोकेटेड सेंट्रली इन द MIDC. म्हणजे हे जे उपकेंद्र आहे हे थेट MIDC मध्येच वसवलेलं आहे. त्याच्यामुळे आजूबाजूचे जेवढे काही इथे उद्योग आहेत हे उद्योग फक्त आजूबाजूला नसून हेच या परिसराच्या विकासाचे खरे मेंटर्स राहतील आणि त्याच दृष्टीने आमचा प्रयत्न राहील एवढीच मी ग्वाही सरांना देतो. येत्या काळामध्ये जो विकास या उपकेंद्राच्या माध्यमातून होईल, ज्या पद्धतीने आपण म्हणालात की लहान भाऊ मोठा भाऊ अजून मोठे व्हावेत, निश्चित हे मोठे होणार आहेत. आणि संभाजीनगरच्या मुख्य केंद्रातून खरं तर असे अनेक भाऊ निर्माण झालेले आहेत. आज सरांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे सगळ्यांचा विकास व्हावा, जिल्हा स्तरावरती एक एक विद्यापीठ व्हावं अशी भावना सध्या जी व्यक्त होत आहे, अशा सर्व भावनांचा आदर करून आजच्या या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर प्रशांत अमृतकर सर, जे की या विद्यापीठाचे कुलसचिव आहेत, आणि या धाराशिव उपकेंद्राचे प्राध्यापक रमेश चौगुले सर यांचे मी आभार मानतो की एका सुंदर कार्यक्रमाचे इथं नियोजन केलं आणि योगीराज देवराव वाघमारे सर यांच्या जीवनभर केलेल्या साधनेचा गौरव करण्याची संधी आज आम्हाला इथे प्राप्त करून दिली. त्याबद्दल पुनश्च एकदा आजच्या 22व्या वर्धापन दिन समारंभानिमित्ताने आपण सर्व जे उपस्थित राहिलात तेव्हा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा हा विशेष दिवस आम्हाला याच्यासाठी लक्षात राहणार आहे की पुलारी सर आज इथे अपेक्षित होते, पण पुलारी सर या 22व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सरांनी एक आमच्या विद्यापीठीय परिवारामध्ये एका मंगल कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाकडे आम्ही आता आगे कूच करणार आहोत. तर आज या कार्यक्रमाला आपण सगळ्या उपस्थित झालात. विद्यापीठाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळतो. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक माननीय प्राध्यापक डॉक्टर रमेश चौगुले सर यांना मी विनंती करतो की आजच्या ह्या 22व्या वर्धापन दिनाचा आभार व्यक्त आपण करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर उपपरिसर धाराशिव जीवन साधना पुरस्कार व 22व्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष म्हणून आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रवीण वक्ते, तसेच आमच्या विद्यापीठाचा जो जीवन साधना पुरस्कार स्वीकारला ते योगीराज देवराव वाघमारे, आणि ह्या कार्यक्रमासाठी स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून आलेले कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर मनोहर चास्कर सर या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या विद्यापीठाचे कुलसचिव प्रशांत अमृतकर सर, व्यवस्थापन परिषद सदस्य श्री बसवराव मंगळे सर, प्राध्यापक डॉक्टर अंकुश कदम सर व मंचासमोर बसलेले सर्व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, सर्व प्राचार्य, सर्व माजी संचालक, विद्यापीठ परिसराचे माजी संचालक, प्राध्यापक आणि श्री योगीराज वाघमारे यांचे कुटुंबी, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व त्यांचे मित्रमंडळी आणि माझे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता येईल असे मी जाहीर करतो. मी सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवर उभा राहा.